करितकास दुसरे पत्र अध्याय 12 वचन 7 पासून पुढे 10 पर्यंत बघा. पूर्ण बायबल पान क्रमांक 256 बघा. नवीन करार बायबल पान क्रमांक 234 बघा. आणि ज्यांनी आता नवीन बायबल खरीदले असतील त्यांनी पान क्रमांक 219 बघा. मी वचन वाचतोय, वचनाकडे लक्ष द्या आणि वचन पूर्ण विश्वासाने ऐका. प्रकटीकरणाचा विपुलतेमुळे मी जळून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभू जवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण असक्तपणातच शक्ती पूर्णस्य येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची साया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या असक्तपणाची पोष्टी फार आनंदाने मिळवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी असक्त तेव्हाच मी सक्त आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचा शिष्य पौल या वचनाद्वारे आपल्या जीवनाविषयी लोकांना शिकवतोय. आणि पौल म्हणतोय की मी देवाची सेवा करत्या वेळेस मी देवाची सुवार्ता आज गाजवत आहे. अशा मुले सैतानाने एक काटा माझ्या शरीरात ठेवलेला आहे आणि तो मला त्रास देण्याकरिता ठेवलेला आहे. अशासाठी तो काटा माझ्या जवळ सैतानाने ठेवलेला आहे की मी देवाचं प्रकटीकरण पूर्ण करून स्वर्गाच्या राज्यात जाऊ नये. आणि अशा मुले सैतानाने माझ्या जीवनापाशी सैतानाचा एक देवदूत मला त्रास देण्याकरिता ठेवलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल एक असा देवाचा शिष्य होता की पौल जेव्हा देवाचा सेवक बनला त्याच्या अगोदर हा लोकांना मारहाण करणारा व्यक्ती होता. लोकांना तुरुंगामध्ये टाकायचा, लोकांचे खून करायचा. पण अशा व्यक्तीवर परमेश्वराची दया झाली आणि परमेश्वराच्या प्रकाशाने या माणसाला आंधळ केलं. आणि या आंधळ्या मनुष्याला 3 दिवसानंतर त्याच परमेश्वराने हनन्या नावाच्या मनुष्याच्या हाताद्वारे
त्याच्या डोळ्यावरचा अंधार आणि खपलं खाली पाडून या पौलाला देवाने त्याचा सेवक बनवलं. आणि पौल जेव्हा देवाचा सेवक बनला तेव्हा हा पौल जागोजागी जाऊन देवाची सुवार्ता गाजवू लागला. येशू विषयी लोकांना शिकवू लागला. येशू कोण आहे हे नक्की लोकांना सांगू लागला. लोकांना वाईट मार्गातून बाहेर काढू लागला. पण प्रियांनो, या पौलाच्या मागे नाना प्रकारची संकट सैतानाने आणली. आणि एक दिवस हा पौल संकट भोगून भोगून लढायला लागला. असक्त झाला, निराश झाला, मन त्याचं खचलं. अशा वेळेस देवाच्या पवित्र आत्म्याने या पौलाला प्रकटीकरण दिलं. आणि ते प्रकटीकरण देवाच्या दुसऱ्या सेवकाविषयी दिलं. पौल संकटाला पाहून मनामध्ये जेव्हा खचला, मनामध्ये जेव्हा लढू लागला, पौलाच्या बरोबर जे सेवा करणारे लोक होते तेच लोक पौलाच्या विरुद्ध गेले होते. आणि अशा वेळेस पौल लढायला लागला. आणि पौल देवाला सांगू लागला, देवा, तुझं काम करणं साधं नाही आहे, तुझी सुवार्ता सांगणं साधं नाहीये. तुझ्या सुवार्तेमध्ये नाना प्रकारची संकट भोगायला लागतात, नाना प्रकारचे लोक विरोध होतात, नाही त्या गोष्टी पोचतात. अशा वेळेस परमेश्वराच्या आत्म्याने या पौलाला एक प्रकटीकरण दिलं. आणि पौलाच्या अगोदर 14 वर्ष अगोदर एक देवाचा सेवक होता. किती वर्ष अगोदर? 14 वर्ष अगोदर त्या माणसाविषयी प्रकटीकरण या पौलाला पवित्र आत्म्याने दिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौल ज्या वेळेस सेवा करू लागला त्या वेळेसचं प्रकटीकरण दिलं नाही. तर पौल जेव्हा सेवक बनला त्याच्या अगोदर 14 वर्ष अगोदर एक सेवक होऊन गेला होता, एक देवाचा शिष्य होऊन गेला होता. त्याच्या विषय पौलाच्या हृदयामध्ये आणि डोळ्यासमोर एक प्रकटीकरण आलं चित्रासहित. आणि त्या प्रकटीकरणामध्ये पौलाने जेव्हा डोळे बंद केले तेव्हा ते प्रकटीकरण त्याला दिसलं. आणि ते प्रकटीकरण देवाच्या जवळ राहणारा योहान नावाचा एक शिष्य होता, त्याच्या विषयी ह्याला प्रकटीकरण आलं. आणि त्या प्रकटीकरणामध्ये या पौलाने पाहिलं की तू आज देवाचा सेवक आहेस, पण 14 वर्ष अगोदर एक देवाचा सेवक होऊन गेला. आणि त्यांनी तुझ्यापेक्षा जास्ती दुःख भोगलं सैतानाकडून, तुझ्यापेक्षा जास्ती त्रास भोगले. लोकांनी त्याला मारलं, लोकांनी त्याची निंदा केली. त्याच्या बरोबर जे लोक शिकत होते त्यांनीच त्याला विरोध केला, त्यांनीच त्यांना सोडून दिलं. अशा वेळेस हा योहान वृद्ध होता, बहिष्कार होता, डोकरा होता, पण तरी पण याने परमेश्वरावरची श्रद्धा आणि आशा सोडून दिली नाही. म्हणून देवाने त्याला डोकऱ्यापणात जिवंत देह रूपात उचलून स्वर्गाच्या राज्यात चढवलं. पहिल्या स्वर्गातून तिसऱ्या स्वर्गात आर पार नेलं. हे प्रकटीकरण पौलाने पाहिलं. अशा वेळेस पौलाने लढणं थांबवलं आणि पौल म्हणाला, असं जर असेल
तर मी असक्तपणात सांगेन की मी असक्त आहे तेव्हाच सक्त आहे, म्हणजे खरं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौलाने योहानाविषयीचं प्रकटीकरण पाहिलं, 14 वर्षा अगोदरचं प्रकटीकरण पाहिलं आणि 14 वर्षा अगोदर योहानाने काय दुःख भोगलं देवासाठी ते देखील चित्रासहित पौलाला दिसलो. आणि योहान कुठे जाऊन सुवार्ता सांगत होता आणि योहानाला कुठे लोकांनी मारलं, कुठे अडचणीत पाडलं, त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला सोडून दिलं. तो त्याच्या लोकांना सांगायचा तेव्हा लोक त्याला म्हणायचे तू खरा नाहीस. आणि हा योहान डोकरा होत गेला होता. पण डोकरा होत गेला 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 तरी पण या योहानाने त्या असक्तपणामध्ये देवाची सुवार्ता सांगणं बंद केलं नाही. आणि देवाने त्याचं हेच एक मोठं पण पाहिलं की तो असक्त असताना पण देवाचं काम करत होता, सुवार्ता सांगत होता. आणि त्यावेळेस पण योहानावर संकट येत होती, लोक त्याला विरोध करत होते, लोक त्याची चेष्टा करत होते, त्याचे निवडलेले लोक ऐकत नव्हते त्याचं. अशा वेळेस काय झालं, पौल प्रकटीकरणात पाहत होता आणि पौलाला स्वतःच दुःख हे मोठं झालं नाही तर योहानाचं दुःख पाहून पौल म्हणाला की माझ्या दृष्टीमध्ये एक प्रकटीकरणात व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठं आहे. म्हणून मी आता देवाचा प्रचार करत आहे. माझ्यावर अडचणी येत आहेत, माझ्यावर दुःख येत आहे, माझ्यावर त्रास येत आहे आणि सैतानाने एक त्याचा देवदूत माझ्या शरीरात ठेवलेला आहे काटा म्हणून मला त्रास देण्याकरिता. पण मी हरणार नाही, मी घाबरणार नाही त्या सैतानाच्या दूताला. तर मी असक्त आहे तेवढ्यातच मी सक्त आहे असं पौल म्हणाला. आणि त्या असक्तपणात त्याने देवाचं काम करायला पुढे पण सुरुवात ठेवली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. होय माझ्या प्रियानो, नक्की मी तुम्हाला सांगतोय देवाच्या राज्यात चालणं म्हणजे साधं काम नाहीये. देवाच्या राज्यात कोणी सेवक तयार झाला तर त्या सेवकाला चालणं फार महाग पडतं आणि त्या सेवकाच्या मागे सैतानाचा एक दूत मागे लागलेला असतो त्रास देण्याकरिता. आणि तो सेवकाच्या शरीरात काटा बनून असतो, सेवकाच्या नजरेसमोर काटा बनून असतो, सेवकाच्या कानापाशी काट्याच्या आवाजाप्रमाणे असतो. आणि प्रियांनो, त्या सेवकाला त्या सैतानाच्या दूताचं एकच काम असतं असक्त करणं, एकच काम असतं त्रास देणं. कारण सैतान जाणून आहे जर सेवकाला असक्त केलं, देवाच्या शिष्याला असक्त केलं तर त्याची मेढं पण असक्त राहणार आणि त्यांच्या मेढांना पण पुढे चारा मिळणार नाही. आणि या कारणास जो कोणी देवाचा सेवक असतो त्याच्या मागे एक ना एक सैतानाचा काटा सेवकाला त्रास देण्यासाठी उभा असतो. तुम्हाला वाटत असेल की ब्रदर आनंदाने राहत असतील, ब्रदर खुशीने राहत असतील, प्रियानो, तुमच्या दुःखापेक्षा आमचं दुःख मोठं असतं, तुमच्या बिमारीपेक्षा आमचा त्रास मोठा असतो. कारण तुम्हाला एक दिवस सैतान त्रास देईल आणि तुमच्यापासून दूर होईल, पण आम्हाला सैतानाचा रोज त्रास असतो. आणि सैतान रोज त्याचा काटा आमच्या समोर उभा करतो, सैतानाचा दूत. मग तो लोकातून उभा करणार, एखाद्या सेवेच्या लोकातून करणार, नाहीतर एखाद्या साईडच्या माणसातून करणार, नाहीतर शेजाऱ्यातून करणार, आपल्या विरोध घालवणार, आपल्याशी वाईट करणार.
आपल्याला त्रास देणार, आपल्याला ठोके मारणार, पण तरी पण ज्या व्यक्तीला प्रकटीकरण होतं तो व्यक्ती म्हणतोय की माझ्या दुःखापेक्षा पुढच्या शिष्याचं दुःख मोठं आहे. आणि अशा वेळेस अशक्त असतो तो देवाचा सेवक, त्या अशक्तपणातच देवाचा सेवक सैतानाला हरवून त्या काट्याला आपल्यातून बाहेर काढून फेकून देतो आणि सक्त. हालेलुया, 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 हालेलुया. आज तुम्ही पण देवाच्या राज्यात चालायला सुरुवात केलेला आहे, तर सैतान तुमच्या समोर पण एक ना एक काटा उभं करेल. कारण वाईट मार्गाने काही लोक धावत असतील तर त्या लोकांना त्रास देण्याकरिता सैतानाचे दूत जात नसतात. पण जे लोक प्रार्थना सभामध्ये येण्याचा विचार करतात, प्रार्थना सभामध्ये येण्याचा ते करतात, अशा लोकांना त्रास देण्याकरिता, अशा लोकांना प्रार्थनेत येऊ न देण्याकरिता सैतानाचा एक देवदूत माणसाच्या मनापाशी बसून असतो, माणसाच्या कानापाशी बसून असतो, माणसाच्या अंतःकरणापाशी बसून असतो, माणसाच्या हृदयापाशी बसून असतो, माणसाच्या शरीरात बसून असतो आणि माणसाला सांगत असतो येशू इतर दुसऱ्या मार्गात जा, पण येशू मध्ये जाऊ नकोस. येशू मध्ये गेलास तर तुझं कधी बरं होणार नाही. लोक तुझ्या विरुद्ध जाणार, लोक तुझं नातं तोडणार, लोक तुझ्या घरी येणार नाही, असं सांगणारा कानात सैतानाचा एक काटा असतो, तो सैतानी दूत असतो. अशा वेळेस प्रियानो, आपण देवाच्या सेवकाविषयी जाणलं पाहिजे की आमचा सेवक एक माणसाला समजवत नसतो, दोन माणसाला समजवत नसतो, त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक मेंढरांना समजवण्याचं काम करतो. तर आमचा सेवक किती अशक्त असेल, त्या सेवकाचं दुःख जाणून तुम्ही तुमची अशक्तता विसरून सख्खे बनले पाहिजे आणि त्या सैतानाला सांगले पाहिजे तुझे ठोसे किती मारलेस तरी पण माझ्या आत माझी गोडी नाही, माझ्या देवाच्या प्रगटीकरणाची, माझ्या पवित्र आत्म्याची चल निघाली जा. तेव्हा तुमचं मन प्रार्थने देण्यासाठी सैतान अडवू शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. पण बरेच लोक प्रियानो काय करतात, देवाच्या राज्यात चालतात 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 कधी कधी गोंधळतात. त्या लोकांना असं वाटतं की मी खरं करतोय, मी योग्य करतोय, परंतु सैतान माणसाला काही करवत असतो आणि माणसाच्या जीवनात जे ज्ञान कमी होत जातं ते ज्ञान कशाने कमी होतं, सैतानाच्या दूताने, सैतानाच्या काट्याने. माझ्या प्रियानं तुम्ही आज जेवढे इथे बसलेला आहात तेवढ्यांच्या मागे एक एक सैतानाच्या दूत माणसाला देवाकडे येऊन न देण्यासाठी अडवण्यास बसलेला आहे, प्रत्येकाच्या मागे. आणि कधी कधी तुम्ही प्रार्थनेत आल्यावर तुमची इच्छा असते की आजच मी बरा झालो पाहिजे, पण त्या दिवशी तुम्ही बरे होत नसताना, घरी मोटरसायकलीवर जात असताना, रिक्षामध्ये जात असताना सैतानाचं दूत तुमच्या मनात घुसतो, कानात घुसतो आणि सांगतो अरे कितीच असेल प्रार्थनेत, एवढा गेलास, 10 वार गेलास, 20 वार गेलास, 1 महिना गेलास, 2 महिने गेलास, 3 महिने गेलास, दुःख आहे तसं आहे. प्रियानो लक्षपूर्वक ऐका, सैतानाचा काटा आपल्याकडे आहे आणि तो आपल्याला देवाकडे येण्यासाठी मुद्दाम अडवतो. अशासाठी अडवतोय कारण जो कोणी सैतानाला अडवून पौलासारखा पुढे चालत राहील, पौलासारखा पुढे संकटातून पण चालत राहील, चालत राहील, चालत राहील, तर तो मनुष्य योहानासारखा पहिल्या स्वर्गातून 3रा स्वर्ग चढून देवाच्या वेंगेत जाऊ शकतो. आणि अशाच मुले सैतानाने माणसासमोर एक काटा ठेवलेला आहे.
यासाठी की माणसाने येशूमध्ये टिकून राहू नये. म्हणून प्रियानो, आज लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला देवाच्या राज्यापासून एखाद मनुष्य दूर करेल तेव्हा तो मनुष्य नाही, सैतानाचा एक काटा समजा. तुम्हाला समजत असेल तर नक्की समजा. तुम्हाला तुमचा एखादा मनुष्य देवापासून दूर होण्यासाठी म्हणत असेल तर या वचनानुसार तो सैतानी दूत आहे आणि सैतानी काटा आहे. त्या काट्याला तुमच्या मार्गातून उचला आणि वाटेच्या बाहेर फेकून द्या आणि नंतर वाट चालायला लागा जिवंत देवाची. आणि जर त्या काट्याला तुम्ही फेकलं नाही तर तो काटा तुमच्या पाहात शिरेल पण डोक्यापर्यंत जाऊन फडकेल. आणि जर एकदा फडकला ना तर तुम्ही पहिला स्वर्ग जवळून तिसऱ्या स्वर्गात जाऊ शकणार नाही. कारण देवाचं राज्य 3 पडद्याने बांधलेलं आहे. 3 स्वर्ग आहेत देवाच्या राज्यात आणि 3 स्वर्गाच्या वरती देवाचं राज्य आहे, सिंहासन आहे आणि परमेश्वर येशू तिथे विराजमान रूपाने बसलेला आहे. आणि परमेश्वराची इच्छा जर कोणी पुरी केली या पृथ्वीवर तर तो परमेश्वर देव या 3 स्वर्गात कोणत्या स्वर्गात मनुष्याला चढवून न्यायचं हे सर्व येशू तय करेल. प्रियांनो, हालेलुया, हालेलुया. आणि पौल काय म्हणतोय की माझ्या जीवनामध्ये एक काटा आला तेव्हा मी 3 वेळा देवाकडे प्रार्थना केली. किती वेळा? 3 वेळा. आणि तो काटा माझ्याकडे आला, तो एक काट्याने मला घेरलं, माझ्या डोळ्यातून अश्रू पाळले, मला नाराज करून टाकलं, मला अस्वस्थ करून टाकलं. अशा वेळेस मी 3 वेळा लढून देवाकडे प्रार्थना केली. तेव्हा देवाने मला सांगितलं, माझी कृपा तुझ्याकडे आहे, तेवढ्यात ती तुला पुरेशी आहे, तेवढ्यातच समाधान हो. भले तू नाराज आहेस ना त्या काट्यामुळे, भले तू दुःखी झालेला आहेस ना त्या काट्यामुळे, भले तू असत्य झालेला आहेस ना त्या काट्यामुळे, चालेल. पण परमेश्वर येशू पौलाला म्हणाला, माझी कृपा तुझ्याकडे आहे, ती तुला पुरेशी आहे. तू नाराज आहेस तरी पण माझं सामर्थ्य तुझ्यावर आहे. हालेलुया. पौलाला परमेश्वर येशू काय म्हणाला? तू नाराज आहेस तरी पण सामर्थ्याची साया माझी तुझ्यावर आहे. आणि तू असक्त आहेस तेवढ्यातच सत्य आहेस, असक्त आहेस तेवढ्यातच सत्य आहेस. म्हणजे पुढे आहेस, सामर्थ्य आहेस, ताकदशाली आहेस. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर काय म्हणाला? तू असक्त आहेस तेवढ्यातच शक्तिशाली आहेस, सामर्थ्य आहेस. आणि तुझ्या शरीराच्या असक्तपणाला पाहून निराश होऊ नकोस. लोक तुला विरोध करत आहेत ते नको बघूस, लोक तुला सोडून जात आहेत तुझे लोक ते नको पाहूस. ते लोक सैतानाचे एक काटे बनलेले आहेत तुझ्या मागे. त्यांच्याकडून दुर्लक्ष कर आणि तू असक्तातून माझ्याकडे लक्ष दे. पौलाला परमेश्वर काय म्हणाला? लोकांकडे लक्ष देऊ नकोस, माझ्याकडे बघ, मी तुला मार्गदर्शन करेन. आणि मार्गदर्शन देवाने काय केलं? योहानाविषयी दाखवलं. आणि योहानाला 14 वर्षा अगोदर देवाने सेवक बनवलं होतं, पौलाच्या अगोदर. आणि योहान पण देशात संकटातून गुजरला आणि देवाच्या राज्यात 3ऱ्या स्वर्गात जाऊन पोहोचला. त्याच प्रकारे पौलाला देव म्हणाला, तू पण तसाच चाल, तुला पण पहिल्या स्वर्गात नाही ठेवणार, माझी जिथे खुर्ची आहे त्या खुर्चीच्या खालच्या म्हणजे 3ऱ्या स्वर्गात म्हणून तुला आनंद देईल. आणि पौल नंतर दुःख आलं, संकट आलं, बिमार आले, सैतानाचे एक काटे उभे झाले, तरी पण त्या काट्यावरून पण चालून पुढे गेला. आणि नंतर म्हणाला, मला मरण तर लाभ आहे आणि जगणं पण लाभ आहे. मरण आलं तरी चालेल, संकट आले तरी चालेल, कारण मरण आणि जगणं आता दोन्ही मला ख्रिस्तामध्ये लाभ झालेले आहे. आता काही नाही मला पडलेलं, आता एकसारखंच झालेलं आहे, मरण पण आणि जीवन पण. मग सैतानाला करायचं असेल ते माझ्यावर करू दे. आणि असं सांगून सैतानाला पौलाने देवाच्या शब्दाद्वारे हरवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो, लक्षपूर्वक ऐका,
तुम्ही पण देवाच्या राज्यात चालता वेळेस तुम्हाला अडवणारी अनेक लोक उठतील आणि सांगतील देवाच्या राज्यात जाऊ नकोस. ती लोक प्रार्थनेचे पण असतील, ती लोक जगातली पण असतील आणि ती लोक सैतानाचे एक एक दूत आणि काटे असतील. त्या लोकांचं न ऐकता तुम्ही संकटात असाल, दुःखात असाल, आजारात असाल, तरी पण त्या आसक्तपणातून देवाला जाणत राहा, पण देवाला सोडण्याचा निर्णय कधी करू नका. जर मी सांगतो ते समजत असेल तर हे वचन मनावर घ्या. हे मी सांगत नाही, या देवाचा आत्मा तुम्हाला ते म्हणतोय. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, तुम्ही पण संकटात पडाल, अडचणीत पडाल किंवा दुःखात पडाल. आज ख्रिस्तामध्ये येऊन 5 वार तुम्हाला झाले असतील, 1 महिना झाला असेल, 2 वर्ष झाले असतील, 3 वर्ष झाले असतील आणि 3 वर्षानंतर अचानक तुम्ही आज अडचणीत पडला असाल, अचानक तुम्ही दुःखात पडला असाल, अचानक तुम्ही बिमारीत पडला असाल, तर टेन्शन घेऊ नका. आणि असं नका म्हणू की देव मला त्रास देत आहे, असं नका म्हणू की मी देवामध्ये आहे तरी पण बिमार का आहे, मी देवामध्ये आहे तरी संकटात का आहे, माझ्या डोळ्यातून अश्रू का पडतात, असं सांगू नका. तर उलट काय सांगा, मी जेव्हा आसक्त तेव्हा सत्य आहे, मी जेव्हा आसक्त आहे तेव्हाच परमेश्वर माझ्या आत जास्ती आहे. उलट त्या सैतानाला हरवण्याचा प्रयत्न करा. बिमार अवस्थामध्ये सैतानाला दूर करा. नाराज अवस्थामधून सैतानाला तुमच्यापासून नष्ट करून टाका. पण त्या सैतानाला लाले पिल्या करू नका, त्या सैतानाला लाड करू नका. हालेलुया, 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 हालेलुया. अच्छा प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल साधारण दुःख भोगत नव्हता. पौल चारो बाजून वेढला गेला होता आणि एक दिवस तो लढायला लागला, असक्त झाला आणि लढत लढत म्हणाला की माझ्या मागे असे काटे का आहेत, मला असे काटे का त्रास देतात, जे लोक माझ्यातूनच शिकले. पौल म्हणाला, जे लोक माझ्यातूनच शिकले ते लोक माझ्या विरुद्ध का सैतानाने उठवले आहेत. हालेलुया. म्हणून प्रियानो, आज तुम्ही प्रार्थनेत येता, एक घरातून दोघे येता, एक घरातून तिघे येता, तुम्हाला देवापासून दूर करण्याकरिता सैतान स्वतः येणार नाहीये. सैतान तुमच्याच लोकांमध्ये घुसून त्या लोकांना काठी बनवेल आणि तुमच्या विरुद्ध करेल. तुम्हाला सांगेल जाऊ नकोस तिकडे, चल माझ्या मागे दुसऱ्या ठिकाणी चल. प्रियानो, लक्षात घ्या, ते ऐकू नका. ते सैतानापासून असेल. तुमच्या आत्म्यात जेवढं देवाचं ज्ञान भरलेलं आहे तेवढं चोरण्यासाठी असेल. आणि जितके तुम्ही देवामध्ये नॉर्मल झालेला आहात, जितकी पाप सेवा मिळवलेली आहे, ती पाप सेवा परत बिघडवण्यासाठी सैतानी आत्मे लोकात तुमच्या जुटतील आणि तुमचा ते नाश करून देतील, जर तुम्ही ऐकलं त्यांचं तर. हालेलुया, हालेलुया. म्हणून सावध व्हा, जागे व्हा. आणि पौल ज्या प्रकारे संकटात होता, पण त्या संकटातून पौलाने दुसऱ्याचं दुःख पाहिलं, दुसऱ्याची संकट पाहिली आणि पौलाने त्याचं संकट पाहून, त्याची अडचण पाहून पौलाने स्वतःला सुधरवलं आणि सांगितलं, भले माझ्यावर संकट येईल, भले माझ्यावर अडचण येईल, भले माझ्यावर दुःख येईल, तरी मी देवाला सोडणार नाही. मी देवाचा प्रचार गाजवत राहणार म्हणजे राहणार, कारण त्या देवाने मला अशासाठी चुनलेलं आहे की त्या देवाची मी सुवार्ता गाजवावी आणि देवाला गाजवावं. म्हणून पौल एक ठिकाणी सांगतोय, मला तर सुवार्तेसाठी, प्रचारासाठी देवाने चुनलेच आहे, पण माझं एकच ध्येय बनतं आणि एकच काम बनतं की मी फक्त ख्रिस्त येशूला गाजवावं.
हालेलुया. माझं पण एकच ध्येय बनतं, आज तुम्ही इकडे येता, मी तुम्हाला देवाचं ज्ञान शिकवतोय, रहस्य शिकवतोय. पौल पण तसंच म्हणतो, मी ज्या लोकांना रहस्य शिकवतो त्या गोष्टीवर मी माझी गोष्टी मिरवत नाही, म्हणजे मी स्वतःला मिरवत नाही, पण मी असक्त आहे म्हणून मी स्वतःला मिरवतो की मी देवाचा आहे. मी लोकांना ज्ञान दिलं म्हणून मी स्वतःला मिरवत नाही, मी लोकांना सुधरवलं म्हणून मी मिरवत नाही, पण सैतानाने मला संकटात पाडलं आणि मी असक्त आहे म्हणून या असक्तपणामुळे माझी कोलटाट करून मी सांगतोय की मी जिवंत देवामध्ये खरा आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मी देखील तुम्हाला एक सांगतोय की प्रियानो, मी हे देवाचं काम करतोय, सुवार्थ गाजवतोय, आणि या सुवार्थीमध्ये नाना प्रकारच्या अडचणी सैतान घेऊन येत असतो, आणि अशा वेळेस सैतानाशी आम्हाला लढा करावा लागतो, आणि या लढ्यामध्ये आम्ही पूर्ण असक्त बनून जातो. पण बायबल म्हणतं, जेव्हा तू असक्त तेव्हाच तू विजयी आणि सक्त आहेस. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, या कार्यामध्ये तुम्ही येत राहा आणि या कार्याच्या मागे 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 चालत राहा. हे कार्य तुम्हाला पहिल्या स्वर्गातून तिसऱ्या स्वर्गात पण देवाच्या वचनानुसार मिळू शकतं प्रियानो. कारण देवाचा शिष्य पौल खूप म्हणतोय की ज्या प्रकारे योहान पहिल्या स्वर्गाला पार करून तिसऱ्या स्वर्गात गेला आणि त्याच्या मागे बरेचसे आत्मे पण गेले, त्याच प्रकारे काय, त्याच प्रकारे मी देखील त्या योहानाचा हेच जाणून मी पण देवामध्ये संकटात चालेन, आणि एक दिवस पौल म्हणतो की मी पण तो पहिला स्वर्ग पार करून तिसऱ्या स्वर्गात मी पण पाऊल टाकेन. प्रियानो, मी पण तुम्हाला सांगतो, देवाच्या ज्ञानात, देवाच्या वचनात तुम्ही इकडे टिकून राहिला तर लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला हे कार्य देवाच्या राज्यात लास्टच्या दिवशी पोहोचवू शकतं. पण या कार्यामध्ये तुम्ही चालत असताना लुसिफराचे हरेक आत्मे, लुसिफराचे हरेक दुष्ट आत्मे, लुसिफराचे हरेक सैताने आत्मे तुम्हामध्ये येऊन तुम्हाला त्रास देऊन म्हणतील, तू येशूच्या प्रार्थनेत जाऊ नकोस. आणि कदाचित तुमची बहीण तुमच्या विरुद्ध उठेल, भाऊ तुमच्या विरुद्ध उठेल, नाहीतर प्रार्थनेचा कोणचा मनुष्य एक काटा सैतानाचा बनून तुम्हाला देवाच्या राज्यात येण्याकरिता अडवेल. आणि जर तुम्ही त्याचं ऐकलं तर तुम्ही स्वतःचा नाश कराल, पण त्या काट्याला तुमच्या साईडला करून तुम्ही ख्रिस्ताची वाट चालायला लागला आणि मरेपर्यंत या केंद्राचा ऐकून विश्वासू येशूवर राहिला, तर हे कार्य देखील तुम्हाला येशूच्या राज्यात वचनानुसार जीवन देऊ शकते. की नियम शास्त्राचा अध्याय कोणी रद्द करणारा असेल तर तो बायबल पुरं मानत नाहीये. पण नियम शास्त्रातल्या गोष्टी कोणी पाळणारा असेल आणि त्या गोष्टी जर लोकांना शिकवणारा असेल तर तो व्यक्ती एकाला वाचवत नाही, जितक्यांना शिकवतो, आणि जितके लोक ऐकतात तितक्यांना वाचवतो. माझ्या जीवनात मी नुसतंच शिकलो नाहीये. ज्या वेळेस मी एकटा झालो 2017 मध्ये 3 महिने, अशा वेळेस मी लढत होतो. आज लोक काही पण बोलतात, आज लोक काही पण म्हणतात, पण प्रियानो, मी असक्त आहे तेव्हा मी सक्त आहे, मी आज सांगेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, काय सांगू, मी जेव्हा असक्त झालो त्यावेळेस प्रभूने मला साथ दिली, आणि त्या संकटा समयी प्रभूने मला वाचवलं, आणि प्रभूने वाचवून अनेक जे लोक संकटात आहेत, जे लोक दुर्बल आहेत, जे असक्त आहेत, त्या असक्त लोकांना सक्त करण्याकरिता मला देवानीकडे निवडलं. खरं सांगतो, टाळी नाही मारा तरी चालेल. हालेलुया. गोष्टी नाही मिरवत, देवाचं काम जेव्हापासून करायला सुरुवात केलंय तेव्हापासून सैतानाचा एक काटा नष्ट झाल्यावर दुसरा काटा पैदा होऊन त्रास देत असतो, आणि जितकं तुम्हाला नाही ना तितकं आम्हाला देत असतो.
पण त्या काट्यांना दूर करून तरी चालणारे देवाचे सेवक असतात. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, तुमची इच्छा असेल, होय मला आजार मुक्ती तर पाहिजेच, होय मला आजार मुक्तीनंतर पाप सेवा पण पाहिजे आणि पाप सेवेनंतर मला स्वर्ग पण प्रवेश पाहिजे, तर या कार्याला जुळून राहून या कार्यामध्ये जेवढं देवाचं रहस्य ऐकता ते रहस्य ऐकून देवाच्या राज्यात चालत राहा. देवाचा आत्मा तुम्हाला शुद्ध करत राहील, स्वच्छ करत राहील आणि जर तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहिला तर तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही देवाच्या राज्यात जाल आणि वाईट कर्म जर केले तर तुमचा नाश होईल. पण चांगल्या कर्मात चालला तर नक्की सांगतोय, या केंद्राला जॉईन होऊन चांगल्या कर्माने चालला तर तुम्ही तुमचा प्रवेश देवाच्या राज्यात कराल आणि एक दिवस स्वर्गात या केंद्राची पण आठवण करून आनंद कराल की देवाच्या सेवकाच्या द्वारे आम्हाला हा स्वर्ग भेटला गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाच्या राज्यात चालत्या वेळेस संकट येतील, दुःख येईल, आजार येईल, तुम्ही देवाला सोडू नका. असत्य व्हाल तरी पण चाला, पण मरेपर्यंत येशूमध्ये विश्वास राहा. म्हणजे या विश्वासानंतर तुम्ही एक दिवस देव जेव्हा न्यायाधीश बनून येईल तेव्हा तुमच्या कृतीने तो न्याय करेल आणि तुमच्या ज्याच्या त्याच्या कृतीने तो तुम्हाला प्रतिफल देऊन, ज्याने देवामध्ये राहून चांगले कर्मात वाढले असतील त्यांना देव स्वर्ग देईल, जो वाईटात वागला असेल त्याला देव नरक देईल. पण जर या केंद्राला जॉईन होऊन तुम्ही चांगले 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 करत राहिला तर लास्टच्या दिवशी प्रभू तुम्हाला स्वर्ग देऊन स्वर्गाच्या राज्यातल्या सर्व किल्ल्या तुमच्या हातात देऊन आनंद देईल. हालेलुया.